30 कोंबड्यावरून सुरुवात केली आणि प्रत्येकानं कमीत कमी 100 पासून आता चालू करा, पण व्यवसाय करा. ह्याच्यासारखा कमी खर्चातील दुसरा कुठलाही व्यवसाय नाही असा माझा अनुभव आहे. टोटल लाख रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही एवढा खूप छान असा व्यवसाय, काहीच नाही म्हणलं 5-50 हजार रुपये महिना तुम्ही सहज निवांत कमवू शकता. कोणाच्याही हाताकडे बघायची गरज नाही. छोट्या खाणी सुरुवात करा आणि तुम्ही सुद्धा अनुभवांती त्यात वाढ करा, जेणेकरून पिल्ल्यामध्ये झालेली वाढ त्याचं परिवर्तन उत्पन्नात होईल. नमस्कार प्रेक्षकांना, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. व्यवसाय कोणता आणि कसा निवडायचा आहे? व्यवसाय निवडत असताना 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या आपण गृहीत धरल्या पाहिजेत. ज्या व्यवसायाला गुंतवणूक कमी आणि मागणी जास्त आहे, मग तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा असेल, हिवाळा असेल किंवा मग उन्हाळा असेल, त्या उत्पादनाला मागणी एवढी प्रचंड असली पाहिजे की मग तुमच्या उत्पन्नात होणारी वाढ आणि तुम्हाला मिळणारा नफा त्यावर अवलंबून असतो. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात गवळेवाडी सारख्या एका साध्या खेड्यात नवनाथ वळसे पाटील या शेतकऱ्यानं अगदी 10 गुंठ्यात गावरान कोंबडी पालन सुरू केलं आहे आणि त्यामधून त्यांचं आजचं उत्पन्न लाखोमध्ये आहे. वळसे पाटलांचं असं म्हणणं आहे की फक्त मीच नाही तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनी सुद्धा पैसा कमवला पाहिजे, स्वतःच्या कष्टानं आणि स्वतःच्या घरी राहून. 4 मिडी राहून 4-2 पोताडे लावून फक्त 10 गुंठ्यात. चला तर मग गावरान कोंबडी पालन या व्यवसायाविषयी वळसे पाटील काय म्हणतायत त्याविषयी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊया. वळसे पाटील, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांना आपला पूर्ण परिचय सांगा. राम राम शेतकरी बांधवांनो, मी नवनाथ वळसे, राहणार गवळेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील शेतकरी आहे. मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून प्युअर गावरान कोंबडी पालन व्यवसाय करत आहे. आपलं जे हे गावरान कोंबडीचं शेड आहे त्यामध्ये किती पिल्ले आहेत, जसं की विक्रीला किती आहेत किंवा पिल्ल्याच्या स्वरूपात किती? सर, आपल्याकडे टोटल 1200 ते 1300 पक्षी आहेत. पक्षी आपले अंड्यावरले 200 पक्षी आहेत आणि आता विक्रीला आलेले 2 महिन्याचे 250-300 पक्षी आहेत आणि त्याच्यानंतर 1 महिन्याचे पक्षी 200 आहेत. त्याच्यानंतर 15 दिवसाचे पक्षी जवळजवळ 200-250 आहेत. असे टोटल आपले 1300 ते 1400 पक्षी टोटल आपल्या शेडवर आता सध्या उपलब्ध आहेत. ही जी ओपन कोंबडी पालन आहे, हे किती क्षेत्रामध्ये ओपन कोंबडी पालन आहे? सर, हे 10 गुंठ्यामध्ये फक्त ओपन आहे आणि 1 गुंठ्यामध्ये आपलं शेड आहे. शेड सर एकदम साध्या पद्धतीने बांधलेला आहे. वरून पत्र आहेत, आतमध्ये पूर्ण कोंबड्या बसण्यासाठी बांबू बांधलेले आहेत आतमध्ये आणि कोंबड्या पूर्ण वरी बसतात. आता एक गोष्ट सांगा की 10 गुंठ्यामध्ये जे हे ओपन कोंबडीची जागा केली, ह्याची सुरक्षा कशा पद्धतीत केली? सुरक्षा बाहेरचे काही बैरससाना म्हणा, गार म्हणा, काही अडचण येऊ नये म्हणून? सर, बैरसण्याचं नाही काय अडचण आली अजून तर. आणि राहिला विषय साईडच्या जाळीचा, कुत्रा असेल, मांजर असेल, मुंगूस असेल, त्याच्यापासून आपण व्यवस्था करण्यासाठी आपण एकदम साध्या पद्धतीनं आपले शिवरीचे लाकडं, आपल्या शेतातलेच उत्पन्न निघालेले ते बांधावरचे झाडं तोडून पूर्ण आपण लाकडाच कंपाऊंड केलेलं आहे. आणि कोंबडी जाळी म्हणून एक छोटी जाळी असते, ती जाळी पूर्ण आपण 10 गुंठ्याला मारलेली आहे. आणि वरी एकदम साध्या पद्धतीनं कोंबड्या आपल्या वरून बाहेर जाऊ नये त्यासाठी आपण जाळी मारलेली आहे साधी. एकदम कमी खर्चामध्ये आपण हे पूर्ण 10 गुंठ्याचं कंपाऊंड केलेलं आहे. आता ही जाळी मारली तुम्ही, विशेष म्हणजे शिवरीचं लाकडं राहून ह्या पूर्ण जाळीला खर्च किती आला? सर, ह्या जाळीला फक्त आणि फक्त 20,000 रुपये खर्च जाळीचा आला. लाकडाचा कुठला 1 रुपया खर्च आलेला नाही. अच्छा. आता तुम्ही जे 1.5 गुंठ्यात शेड आहे त्या शेडचा किती खर्च आहे? सर, ते 1च गुंठ्याचं शेड आहे. त्या शेडला त्यावेळेस 85,000 रुपये खर्च आला होता टोटल, पत्र्याचा आणि बांबूचा मिळून. ते बांबू आतमध्ये येऊचे चांगले लावलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, वळसे पाटलांनी आपल्या घराजवळ 10 गुंठ्यामध्ये हे जे ओपन कोंबडी पालन तुम्हाला पाठीमागे दिसतंय ना, त्याला कोंबडीची जाळी लावली आणि त्याला शिवऱ्याची लाकडं असे वाळलेले रवलेत आणि त्याला जाळी लावली. त्याचा फक्त 20,000 रुपये खर्च आहे. आणि शेड जी 1 ते 1.5 गुंठ्याची शेड बांधलंय त्याचा 85,000 रुपये खर्च आहे. म्हणजे दोन्हीचा मिळून 1,05,000 रुपये खर्च आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं हे हजारो पिल्ल्यांचं गावरान कोंबड्याचं शेड आहे. खर्च काहीच लागत नाही आणि उत्पन्न आपण आता पुढे पाहणार आहोत. वळसे पाटील, आता एक गोष्ट सांगा की आपल्याला ह्या प्लॉट मध्ये इकडे बघा, आपल्याला आता शेवगा दिसतोय, पलीकडे शिवरे दिसते, तर हे लावण्यामाग काय कारण आहे? सर, लावण्यामागे 2 उद्देश आहेत. त्याच्या 2 म्हणा किंवा 3 म्हणा. पहिला उद्देश आहे त्यांना उन्हाळ्यामध्ये सावली भेटली पाहिजे पक्ष्यांना. बरोबर. उन्हामध्ये फिरत नाही ते अजिबात सुद्धा. सावली भेटली पाहिजे, परत गारवा भेटला पाहिजे त्यांना.
दुसरा उद्देश आहे त्यांना यांच्या पाल्यापासून कोंबड्यांना आपल्या कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम मिळण्यामुळे कोंबड्या तंदुरुस्त होतात, अंड्याची साईज वाढते, आपला खाद्यावरचा खर्च कमी होतो. आणि तिसरा उद्देश आहे आपल्या शेंगाचं उत्पन्न मिळते. ह्याला एवढ्या 10 गुंठ्यामध्ये गेल्या वर्षी आपलं 15,000 उत्पन्न झालेलं सर या शेंगा शेवग्याच्या माध्यमातून. शेवग्याच्या माध्यमातून. आता अशात काय होतं की जेव्हा एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा मग कोंबडी पालन करायचंय तेव्हा खाद्याचा खर्च खूप असतो. हो सर. त्या खाद्यावरच ठरतं की तुमचं उत्पन्न किती पटीत आहे. तुमच्या खाद्याचे नियोजन कसं करता? सर खाद्याचं नियोजन मी आता टमाट्याचे रेट थोडंसं वाढलेत. अगोदर टमाटे भरपूर टाकत होतो, कोबी टाकत होतो, त्याच्यानंतर आपला कलिंगड म्हणजे जे मार्केटला भाजीपाला वेस्टेज मिळतो तो भाजीपाला जास्त प्रमाणात मी वापरतो. आणि त्याच्यानंतर थोडं लेअरचं फीड असतंच थोडं, कारण ते गरजेचं आहे त्यांना. थोडं त्याची बी गरज असते त्यांना कॅल्शियमसाठी, त्यांना पूर्ण प्रोटीन व्यवस्थित मिळलं पाहिजे, त्यासाठी थोडं लेअरचं फीड वापरतो. आता काय होतं बरं का, कधी कधी पहिले गोष्ट असायची की कोंबड्यांवर रोग येतो, कोंबड्यांना मर येते, बरोबर. त्याच्यात शेतकरी कमकुवत होतो आणि मग धाडस करत नाही एखादा व्यवसाय कराय किंवा कोंबडी पालन कराय. बरोबर. मग तुम्ही त्या आरोग्यावर कसं काम करता कोंबड्यांच्या? सर आरोग्यावर माझा अनुभव आहे 4-5 वर्षाचा, की मी प्रत्येक महिन्याला 1 तारखेला लासोटा, 2 तारखेला गंभीरो हे लसीकरण करतो. हे 2 लसीकरण कोंबड्यासाठी खूप महत्वाचे लसीकरण आहेत. अच्छा. हे 2 लसीकरण केल्यावर माझा वैयक्तिक अनुभव आहे की कोंबड्यांना CRD सोडून कुठलाही आजार येत नाही. हा हा. मग CRD ज्यावेळेस आपला ऋतू चेंज होतो त्यावेळेस ते कोंबड्यांना CRD सर्दी होतीच. मग त्यावेळेस आपण त्याचं फक्त औषध मेडिकल मध्ये मिळते ते आपण वापरून तेवढं कव्हर करू शकतो. मग बाकीचं कुठलेही आजार माझ्या अनुभवात, माझ्या 4-5 वर्षात कुठलेही आजार माझ्या पोल्ट्री फार्मवर आलेले नाहीत. ही जी आपल्याकडे आता 1200-1300 पिल्ले आहेत, त्यांच्या अंड्याचं आणि विक्रीचं व्यवस्थापन कसं करता? सर आपण पिल्ले विक्री, आपला मूळ उद्देशच पिल्ले विक्रीचा आहे. अंडे तर काय आपण विकतच नाही. पिल्ले आपण प्रत्येक महिन्याला जवळजवळ काय 1000-1200 पिल्ले निघतात, ती पूर्ण पिल्ले विक्रीच करतो. आणि राहिला विषय कोंबड्यांचा, कोंबड्या आपल्या इथं आसपास भरपूर धाबे आहेत, तर धाब्यानेच माल पुरत नाही. आणि कोंबड्या तर आपण विकतच नाही. कोंबड्या आपल्याला लागतात, आपल्याला अंडे भरपूर लागतात, त्यामुळे आपण कोंबड्या विकत नाही. एका दिवसाला किती अंडे निघतात तुमच्याकडे? साधारण माझ्याकडे आता सध्या 50 अंड्यापर्यंत निघतात एका दिवसाला. एका दिवसाला. अच्छा. आता तुम्ही अंड्यापासून जे पिल्ले तयार करता त्याची प्रोसेस कशी? सर त्याची प्रोसेस, मी पहिलं कोंबडी खाली पिल्लं काढत होतो, पण ऑर्डर भरपूर लागल्या. मग माझे जण ऑर्डर पूर्ण करणं अशक्य व्हायला लागलं. मग मी ते शक्य करण्यासाठी आपण एक इन्क्युबेटर घेतलं, 1200 अंड्याचं इन्क्युबेटर घेतलं आणि ते अंडे पूर्ण आपण आपल्या इन्क्युबेटरला लावतो आणि त्याची पिल्लं काढतो आपण. आता साधारणतः मार्केटला अशी चर्चा आहे की बुवा इन्क्युबेटर मधून काढलेले पिल्ले हे गावरान राहत नाहीत, त्याबद्दल तुमची संकल्पना काय सांगाल तुम्ही? सर माझा अनुभव आहे, आता हे माझे जेवढे पक्ष आहेत तेवढे पूर्ण म्हणजे इन्क्युबेटर मधलेच आहेत. मी जे काढत होतो त्याला मागणी भरपूर होती, तुम्ही म्हणताय तसं त्याला मागणी भरपूर होती की बाबा कोंबडी खालचे पिल्ले दिल्यानंतर तंदुरुस्त निघतात, असे कुठलेही नाही सर. ते कोंबडी खाली काढले काय, मशीन मध्ये काढले काय, त्यांना जेवढी पाहिजे तेवढी लाईट फक्त न जाणं किंवा त्या इन्क्युबेटरची व्यवस्था करणं लाईटची, तेवढा मात्र महत्वाचा विषय आहे. त्यामुळे काही अडचण नाही सर. तुम्ही मशीन मध्ये काढले काय आणि कोंबडी खाली काढले काय, सेमच पिल्ले निघणार, कुठल्याही प्रकारचं क्रॉस ब्रीड तयार होत नाही. आपल्याकडे पिल्ल्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीत चालतं? सर आपल्याकडे आपण मशीन आणलेलं आहे, जे आपले घरचे अंडे निघतात, काय कधी 50 निघतात, कधी 60 निघतात, कधी 40 निघतात. पूर्ण आपण ते अंडे मशीनला लावतो आणि त्याचे पिल्लं 21 दिवसानंतर निघाल्यानंतर आपण ब्रुडिंग करतो त्यांची. आणि ज्याप्रमाणे पुढच्या शेतकऱ्याची मागणी असेल, 1 दिवसाची असेल, 15 दिवसाची असेल, 1 महिन्याची असेल, त्या हिशोबाने आपण त्यांना ते पिल्लं पुरवतो. आणि त्यांच्या दराविषयी? त्याच्या दराविषयी 1 दिवसाचं जर पिल्लू असेल तर आपण 50 रुपये दर घेतो. प्युअर गावरान असल्यामुळं 1 दिवसाचं पिल्लू 50 रुपयाला देतो. 15 दिवसाचं पिल्लू आपण ते 80 रुपयाला देतो आणि डायरेक्ट 30 दिवसाचं पिल्लू आपण 100 रुपयाला देतो. अच्छा. जागेवरून देतो. आणि पिल्ले विकत असताना शेतकऱ्यांना कोणती काळजी घेतली पाहिजे, तुम्ही त्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांनी पिल्लू इथून घेऊन जायच्या अगोदर आपल्या शेडवर त्याचे नियोजन केलं पाहिजे व्यवस्थित. आपण पिल्लू 1 दिवसाचं घेत असेल त्याची ब्रुडिंग करायला लागेल, त्यासाठी ते लाईट असेल, पूर्ण शेड पॅक केलेला असेल, त्याची काळजी घ्यायला लागेल. 15 दिवसाचं न्यायचं असेल तरी ब्रुडिंग लागतीच आणि 30 दिवसाच्या पुढचं न्यायचं असेल तर ब्रुडिंग लागत नाही त्यांना. तिथं त्यांच्या शेडवरची तूस टाकून त्याला गुळाचं पाणी ठेवलं तर काय अडचण नाही, इथून पुढे ते पिल्लं कव्हर होतील. ते एखाद्याला जर हा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मार्गदर्शनासाठी आपल्याकडे काय व्यवस्था आहे किंवा ट्रेनिंगसाठी? सर मला रोज भरपूर फोन येतात, मी फोनवर भरपूर जणांना माहिती देतो. आपल्या आता व्हिडिओ मध्ये फोन नंबर हा दिलेला आहे, त्याच्यावरही फोन केला मला तरी मी माहिती देईन. आणि जर त्यात नाही कुणाला जर आपल्या पोल्ट्री फार्मवर येऊन जर माहिती काय घ्यायची असेल तर त्यांनी येऊन समोर बघावं आणि हा व्यवसाय करावा. ह्या व्यवसायात एवढा पैसा आहे, मी एवढं सांगलो लोकांना, पण काही लोक लक्ष द्यायला तयार नाहीत. प्रत्येकाने, महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याने हा व्यवसाय करावा
अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः ह्याच्यामध्ये भरपूर पैसे कमवतोय आणि असेच पैसे प्रत्येकाने कमवावं ही माझी इच्छा आहे. शेतकरी बांधवांनो, वळसे पाटील खूप तळमळीने सांगतायत की तुम्ही हा व्यवसाय करा, तुम्ही हा व्यवसाय करा आणि याच्यातून पैसे कमवा. राहती गोष्ट तुम्हाला प्रशिक्षणासाठी, तर यांनी सांगितलं, यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, तुम्ही त्यांना फोन करा, फोनवर माहिती घ्या. जर तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचंय, तुम्ही ह्या फार्मवर या, इथं तुम्ही राहून पूर्ण माहिती घ्या, पण व्यवसाय करा. काय होतं, आज लोकांची जी चिकन खाण्याची जी संख्या आहे एवढी गतीने वाढती की पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, तिन्ही ऋतूमध्ये चिकन लागतंय. आणि कोंबड्याचे तर तो सांगायची गरज नाही तुम्हाला, 500 रुपयाच्या आत साधा कोंबडा मिळत नाही गावरान. त्यामुळं हा व्यवसाय करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, लोकांच्या हाताकडे तुम्हाला बघण्याची गरज नाही. तुम्ही जे आता हे 10 गुंठ्यामध्ये आज जे 1200-1300 पिल्ले तुमच्याकडे, या कोंबडी पालनाची सुरुवात किती पिल्ल्यापासून केली होती तुम्ही? सर आपण फक्त 30 कोंबड्या विकत आणल्या होत्या आणि 5 नर आणले होते. ते 5 नर आणि 30 कोंबड्यावरून आपल्याकडे जवळजवळ आता सध्या इथं 1200-1300 पक्षी आहेतच, पण ह्याच्या अगोदर आपण जवळजवळ 2-3 हजार पक्षी विकलेले आहेत आणि 30 कोंबड्यावरून सुरुवात केली. आणि प्रत्येकानं कमीत कमी 100 पासून आता चालू करा, पण व्यवसाय करा. ह्याच्यासारखा कमी खर्चातील दुसरा कुठलाही व्यवसाय नाही असा माझा अनुभव आहे. सर याला खर्च बी काय नाही ना, 20,000 रुपयाची जाळी 10 गुंठ्याला आणि 50-60 हजाराचा शेड, आणि कोंबड्या घ्यायच्या म्हणलं तर बरं 400 रुपयाला कोंबड्या घेतल्या तुम्ही, 20-30 कोंबड्यापासून चालू केलं तर त्याला 12,000 रुपये लागतील, 10-12,000 रुपये टोटल. लाख रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही एवढा खूप छान असा व्यवसाय, काहीच नाही म्हणलं तर 5-50 हजार रुपये महिना तुम्ही सहज निवांत कमवू शकताय. कोणाच्याही हाताकडे बघायची गरज नाही, कोणाच्याही ताब्यात राहायची गरज नाही, स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकताय. शेतकरी बांधवांनो, 1 लाख रुपयात गावरान कोंबडी पालन चांगल्या पद्धतीत तुम्ही करू शकता. सुरुवातीचे एखाद दुसरा महिना जर सोडला ना, तर पाटलांचं म्हणणं आहे 100% तुम्ही कमीत कमी 5-50 हजार रुपयाला कुठे मागणार. मग लोकांच्या हाताच्या पाया पडायची काय गरज आहे, कुणाच्याच मागे भटकायची गरज नाही. आणि तुम्ही जर ह्याच्यात जर आधुनिक पद्धत जर अवलंबली, तुम्ही ह्याचं जर विस्तारित केलं, तर हेच उत्पन्न तुमचं लाखोत जाणार आहे. त्यामुळं बारकाईने लक्ष द्या, 1 लाख रुपयात हा व्यवसाय सुरू करा. पाटील, आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ही जी पिल्ले आहेत, हे पिल्ले काढताना किंवा मग मोठं करताना की अशा कोणती गोष्ट आहे की खास करून त्याच्यावर फोकस केलं पाहिजे? सर खास करून त्याचं लसीकरण, पिल्लांचं लसीकरण आणि ब्रुडिंग सगळ्यात महत्वाचा विषय लसीकरण. तुम्ही पहिल्यांदा एक 20-21 दिवस त्यांना ब्रुडिंग केलं आणि 6 दिवसाची लासोटा, 12 दिवसाची गंभोरो, परत 24व्या दिवसाची लासोटा, परत गंभोरो जर केलं तर कुठल्याही प्रकारचं आजार आपल्या कोंबड्यांवर येत नाहीत किंवा पक्ष्यांवर लहान येत नाहीत. आता एक सांगा की कुठं कुठं कुणी मिती घास टाकलेला आहे, कुणी वेगवेगळं टाकलंय, आणखी ज्यांच्याकडे शेती उपलब्ध एक्स्ट्रा किंवा पाणी, त्यांनी शेतीमधून कोंबड्यासाठी आणखी काय कुठला घास लावला, काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मेथी घास, पालक, परत घास गवत असेल चालेल. आपण नेपेड घास गवताचे लहान लहान तुकडे केले आणि ते जर तुम्ही तुकडे आपल्या कोंबड्यांना खायला टाकले, मेथी घास गवताचे असतील, पालकाचे असतील किंवा वेस्टेज असेल बाहेरचे, किंवा तुमच्या शेतातील जर तुम्ही सगळे प्रकारचे भाजीपाला केला आणि ते कोंबड्यांना जर खाऊ घातलं, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खाद्य खर्च ह्या कोंबड्यावरती होणार नाही. हा माझा अनुभव आहे. जर हे 10 गुंठच नाही, तुमच्याकडे अधिकचं क्षेत्र शिल्लक असेल, मेथी घास, नेपोनियर किंवा विविध प्रकारचे मार्केटला घास किंवा गवत उपलब्ध आहेत, ते जर टाकलं ना, नैसर्गिक आहे हो. 10 गुंठ्यात कोंबड्या तुम्ही बघतात पाठीमाग उड्या मारू मारू खात्यात. गावरान या शब्दाचा अर्थ काय? निसर्गाच्या सानिध्यात आपल्या स्वतःच्या घरी आपण तयार केलेले पिल्ले आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न नैसर्गिक आहे सर्व. तुम्हाला ह्याच्यातूनच पैसा कमवायचा. पैसा कमवणं काही फार वेगळी काही गोष्ट नाही. त्यामुळं यामधली एक एक गोष्ट अनुकरणीय आहे. एखादा धंदा किती सोपा असू शकतो किंवा किती सोप्या पद्धतीत सांगता येऊ शकतो, याच्यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. पिल्लू जन्माल्यापासून ते विक्रीला येईपर्यंत त्याचा कालावधी किती असतो? सर त्याचा कालावधी विक्रीला आपण विक्री किती दिवसाची करणार आहे त्याच्यावर अवलंबून असतं. 1 दिवसाचं पिल्लू विकू शकतो आपण, 10 दिवसाचं पिल्लू विकू शकतो आपण, 1 महिन्याचं पिल्लू विकू शकतो आपण. आणि जर तुम्हाला चिकन विक्रीसाठी विकायचं असेल तर ते पिल्लू तुमच्या खाद्यावर तुम्ही कुठल्या प्रकारचं फीड देताय त्यांना त्याच्यावर ते अवलंबून असतं. 4 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत त्याचा साधारण अवधी लागतो. म्हणजे चिकन स्वरूपात जर विकायचं असलं तर साधारणतः 4 महिन्यापासून 6 महिने कालावधी लागतो. गावरान असल्यामुळं, प्युअर गावरान असतं. जे आपण शेड उभारलंय त्या शेडचं आतून आणि बाहेरून त्याची व्यवस्था कशी असली पाहिजे? सर आपल्या वर्षभरात 3 ऋतू असतात. उन्हाळ्याच्या मध्ये आपण आपल्या शेडची काळजी घेतली पाहिजे. वरून आपल्याला जेवढी व्यवस्था करता येईल आपण नेट टाकून नेटवरती 1-2 ड्रिपच्या साध्या नळ्या हातरून
एक 2-3 वेळा पाणी सोडलं तर आपलं शेड व्यवस्थित गार राहू शकतं. विषय परत थंडी झाला. थंडीच्या वेळेस आपण वरून नीट हायास राहिले तरी चालेल आणि साईडून आपले पडदे बाजूने पडदे तुम्ही ताडपत्री मारा किंवा कोथाडे बांधा, काही बांधा आपण, जेणेकरून आपल्या पक्ष्यांना थंडी लागली नाही पाहिजे ते काळजी घ्यायची. पावसाळ्यात पण तोच विषय आहे. पावसाळ्यातही आपण पडदे व्यवस्थित, पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे, खाली पक्ष्यांना ओलं झालं नाही पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. राहिला विषय पक्ष्यांच्या बसण्याचा आतमधील, तर आपण आतमध्ये आडवे तिडवे कसेही बांबू बांधावे. पक्ष्यांची खाली विष्ट्याची संबंध आला नाही पाहिजे. खाली त्यांना तुस किंवा सोयाबीनचं बुसकट मिळतं, ते बुसकट आपण टाकून विष्टेजी आपल्या पक्ष्याचा संबंध आला नाही पाहिजे. पक्षी वरीच बसली पाहिजे, तेवढी काळजी घेतली पाहिजे आपल्या शेडमध्ये. कारण आपल्या कोंबड्या गावरान आहेत, त्यांना कसं असतंय उड्या मारून काही सवय असते. त्यामुळे आपल्या शेडमध्ये कोंबड्यांना आडवे तिडवे कसेही बांबू मारा, पण कोंबड्यांना बांबू बांधा आतमध्ये आणि त्यांना वरी बसण्याची आणि उड्या मारण्याची व्यवस्था करा, जेणेकरून त्यांचा संबंध खालच्या विष्टेशी आला नाही पाहिजे. कुठल्याही प्रकारचं बुसकट टाका तुम्ही, मग तूस टाका किंवा सोयाबीनचं बुसकट टाका, कुठलेही बुसकट टाका, परंतु खाली बुसकट टाका. त्या शेडवर गेल्यानंतर पहिल्या 8 दिवसात काय नियोजन केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं त्यांचं टॉनिंग, आपल्या जागा बदलल्यानंतर गुळ पाणी, आणि पाण्यामध्ये त्यांना सेड होऊ नये त्यासाठी मेडिकलमध्ये भरपूर प्रकारचे औषध उपलब्ध आहेत, ते औषध द्यायला लागते त्यांना. एवढी काळजी त्यांना घ्यायला लागते आपल्या शेडवरून त्यांच्या शेडपर्यंत पिल्लं नेण्यासाठी. आपल्या सर्वांना एक आग्रही विनंती आहे, पिल्ले घेत असताना तुम्ही पूर्ण शहानिशा केली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पिल्ले कशा पद्धतीत खरेदी करायचेत हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. योग्य काळजी घेणं, वळसे पाटलाबरोबर चर्चा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. शोध वार्ता टीम तुम्हाला परिपूर्ण माहिती सांगण्याचाच प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला ती कळावी आणि तुम्ही त्याच्यावर उपाययोजना करावी. वळसे पाटील, आता सर्वात एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हालाच नाही सर्व लोकांना पडतो. 10 गुंठ जागा, 1 लाख रुपयाचं शेड आणि 1000-1200 पिल्ले, या सर्व माध्यमातून मिळणारं महिन्याचं उत्पन्न किती? उत्पन्नाबद्दल काय सांगाल? सर, उत्पादन मी आता सांगितलं की तुम्हाला एक 5-50 हजार तर उत्पन्न महिन्याकाठी एवढ्या 200 कोंबड्या पाळून कुठे गेले नाही. तुम्ही जर त्याचं मोठ्या प्रमाणात जर केलं तर तुम्ही सहजासहजी लाखो रुपयाचं उत्पन्न या कोंबडी पालनातून तुम्ही कमवू शकताय. हा माझा अनुभव आहे. वळसे पाटलांनी त्यांच्या व्यवसायामधून लाखखंडाच्या पुढे त्यांचं महिन्याचं उत्पन्न आहे. हा, ते बी तितकंच खरं की त्यामागे त्यांचं कष्ट तेवढंच आहे. 4-5 वर्षाची त्यांची मेहनत आहे, 4-5 वर्षाचे त्यांचं कष्ट आहे. आमचं असं म्हणणं आहे की छोटेखानी सुरुवात करा आणि तुम्ही सुद्धा अनुभवांती त्यात वाढ करा, जेणेकरून पिल्ल्यामध्ये झालेली वाढ त्याचं परिवर्तन उत्पन्नात होईल आणि तुम्हाला कोणाच्या हाताकडे पाहण्याची गरज लागणार नाही. आजच्या व्हिडिओमधून एकच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला की साध्या पद्धतीत तिन्ही ऋतूमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कुठलंही शिक्षण नाही. असा कुठला व्यवसाय ज्यामधून तुम्ही लाखो रुपये उत्पन्न कमवणार आहेत, तो आहे गावरान कोंबडी पालन, ज्याला प्रचंड प्रमाणात मागणी. तुमच्या लक्षात आलं असेल किंबहुना तुम्हाला माहिती की गावरान कोंबड्याला किती मागणी, मग आपण का नाही व्यवसाय करायचा? आपल्याला आवश्यक असलेली माहिती वळसे पाटला करून फोनवर मिळणार आहे. तुम्ही इथं आले, इथं मिळणार आहे. फोन करण्यासाठी व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला इथं यायचं असेल, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुका आहे. तुळजापूर तालुक्यात गवळेवाडी नावाचं एक छोटस खेड आहे. इथं तुम्हाला हे शेड, इथं फार्म आहे. तुम्ही इथं या, भेट द्या आणि परिपूर्ण माहिती घ्या. एक शेतकऱ्याचा पोरगाच दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करू शकतो, इतरत्र कुणीच करू शकत नाही. हे आजपर्यंतचा आपला अनुभव आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.